आज टीचर्स डे आहे, तर त्याबद्दल तुम्हाला 2 शब्द आशीर्वादपर म्हणून सांगतो. ओके, FYPSचे तुम्ही सर्व विद्यार्थी आहात, तर सर्व विद्यार्थी माझे आणि विद्यार्थी आपले सदाशिव सर आणि मुरुगेश. ओके, तर टीचर्स दिन म्हणजे शिक्षकाचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व असतं हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. आपले आईवडील आपल्याला शिकवत असतात लहानपणापासून. तुमच्या आईवडील तुम्हाला काही काही गोष्टी सांगत असतात की बुवा असं करा, तसं करा, हे करा, ते करा. पण तुम्ही जर ती गोष्ट केली किंवा नाही केली, दुर्लक्ष केलं, तर आईवडील तुम्हाला आजकालच्या काळात तर जास्त रागवत नाही किंवा रागवतच नाही. कारण काय, त्यांचं तुमच्यावरती प्रेम असतं. माझी पोरगी आहे, जाऊ द्या बुवा, लग्न झाल्यावर तिला काम करावं लागेल भरपूर, मग आता कशाला काम करायला लावायचं, आहे की नाही. किंवा माझा पोरगा आहे, इतक्या लहानपणी जर मी त्याला कामाला लावलं तर त्याचा हेल्थवरती परिणाम होईल. आपला लाडका पोरगा आहे, एकुलता एक पोरगा आहे, म्हणून आईवडील आपल्या मुलांकडे कसं पाहत असतात की तो आपला मुलगा आहे किंवा आपली मुलगी आहे म्हणून पाहत असतात. त्यांचं तुमच्यावरती काय असतं, प्रेम असतं. पण हे प्रेम जर समजा एक्स्ट्रा झालं, जास्त झालं थोडंसं, तर मुला आणि मुलींना वळण लागण्यामध्ये अडचण निर्माण होते. आई वडिलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी 12व्या वर्षी तोरणा सर केला होता. मग 12व्या वर्षी तुम्हाला घरातले कामं किंवा थोडेफार शेतातले कामं करायला नको का? पण आई वडिलांच्या लक्षात हे येत नाही. का लक्षात येत नाही? कारण त्यांचं तुमच्यावरती प्रेम असतं. त्या प्रेमाच्या पोटी त्यांच्या डोळ्यावरती पडदा पडलेला असतो आणि म्हणून ते तुम्हाला शिक्षण देण्यामध्ये थोडे कमी पडतात. मातृदेवो भव आपल्या संस्कृतीमध्ये पहिल्यांदा सांगितलंय, ही गोष्ट सत्य आहे. पण मातृदेवो भव, पितृदेवो भव याच्यानंतर काय आहे, आचार्य देवो भव. आचार्य देवो भव का बरं आहे? कारण गुरु आपल्या विद्यार्थ्यांना, शिष्यांना किंवा सर आपल्या शिष्यांना जे सांगतात ते स्ट्रिक्टली सांगतात आणि ते त्यांना करायला लावतात. जर्नल लिहायचं आहे, लिहायचं आहे. जर्नल नाही लिहिलं तुम्ही तर तुम्हाला 10 मार्क कमी मिळतील, कमी मिळतील. जर्नल अर्धं लिहिलं असेल तर अर्धे मार्क मिळतील. जर्नल अर्ध जरी असेल, अपूर्ण जरी असेल, तरी तुम्ही त्या प्रॅक्टिकलच्या परीक्षेला आणलं पाहिजे. जेवढं लिहिलंय तुम्ही तेवढ्या कामाचे तुम्ही मार्क मिळू शकतात ना. बरेचसे मुलं अर्ध जर्नल आहे आणि चेक नाही केलेलं आहे म्हणून जर्नलच आणत नाही प्रॅक्टिकलच्या परीक्षेला. हे योग्य आहे का? तुम्ही जेवढं लिहिलेलं आहे, जेवढ्या फिगर्स काढलेल्या आहेत त्याचे मार्क तुम्हाला मिळू शकतात. जर्नल आणायला पाहिजे. प्रत्येक प्रॅक्टिकलला जर्नल तुम्ही आणायला पाहिजे. प्रत्येक प्रॅक्टिकल ज्यावेळेस तुम्ही केलं त्यावेळेस लिहिलं पाहिजे. नाही केलं तर आम्ही तुम्हाला शिक्षा देतो. आणि तुम्ही इंटरनल परीक्षा जर नाही व्यवस्थित लिहिली तर आम्ही तुम्ही जेवढं लिहिलं असेल तेवढेच मार्क देतो आणि तुमचे मार्क कमी पडतात. मग मार्क कमी पडतात ह्या भीतीने किंवा सर 4 लोकांमध्ये, 4 आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये सर आपल्याला बावळट म्हणतील, मूर्ख म्हणतील, उल्लू म्हणतील, याची तुम्हाला लाज वाटते की नाही वाटते? आता काही लोक असतात त्यांना त्याचाही काही फरक पडत नाही, ते तसंच राहतात. पण तुम्हाला त्याचा फरक पडू द्या आणि तो फरक पडेल म्हणजे तुमच्यामध्ये बदल घडेल, जो आईवडिलांकडून होत नाही. बरोबर? जो आईवडिलांकडून होत नाही तो गुरुमुळे तुमच्यामध्ये बदल घडतो आणि तुमच्या जीवनाला एक वेगळं वळण लागतं. हे शिक्षकाचं तुमच्या जीवनामध्ये महत्त्व आहे. तुमच्या आयुष्याला वळण देण्याचं काम कोण करतो? शिक्षक करतो. शिक्षक किंवा तुमचा प्रोफेसर करतो. नुसता अभ्यासच नाही. आता तुम्हाला व्हॅल्यू ॲड एज्युकेशन म्हणून सुद्धा कोर्स आहे. मग ते व्हॅल्यू ॲड एज्युकेशन काय आहे? आता बघा, सगळ्या लोकांना आपले आपले ग्रंथ माहिती आहे, पण आपल्या लोकांना आपले ग्रंथ माहिती नाही आहे. तुम्ही सांगा बरं, भारतीय शास्त्रामध्ये आपले 2-4 ग्रंथ, श्रीमद भागवत आहे, रामायण आहे, एवढे 2-4 ग्रंथ माहिती आहे, बस माहिती आहे. त्याच्या पलीकडे तुम्हाला काय माहिती आहे? ते ग्रंथ तुम्हाला माहिती असले पाहिजे. कोणते ग्रंथ आहे सांगा पटकन. ज्ञानेश्वरी आहे. हां, शाबास, बोल. तो बोलत असेल त्यावेळेस त्याच्याकडे घे. यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद. हां, बरोबर. हे आपले 4 वेद आहे. तू कोणतं सांगितलं? ज्ञानेश्वरी. शाबास. अजून ही सणा काय सांगते? काय सणा? गीता. अजून शिवपुराण,
हे सगळे ग्रंथ तुम्हाला माहिती आहे, ही खूप खूप छान गोष्ट आहे. हे सगळे ग्रंथ वाचा तुम्ही, ज्ञानेश्वरी वाचा, त्याचे मराठी अर्थ वाचा. किंवा तुम्ही गीता सांगितली, आता गीतेवरती तुम्हाला मी सांगतो पोरांनो, गीता ही एकच नाही आहे आपल्याकडे. तू गीता म्हणते, कोणती गीता म्हणते? भागवत गीता नाही, भगवत गीता. भगवत गीता म्हणजे भगवंताने सांगितलेली गीता. भगवंत कोण? श्रीकृष्ण. ओके, श्रीकृष्णाने जी सांगितली ती भगवद्गीता आहे. विभीषणाने जी सांगितली ती विभीषण गीता आहे तुलसीकृत रामायणामध्ये. दत्तात्रयांनी जी सांगितली ती गुरुगीता आहे. शंकरांनी जी सांगितली ती गुरुगीता आहे. दत्तात्रयाने जी सांगितली ती दत्तात्रय गीता आहे. हंस नावाचा एक पक्षी होता, त्या हंसाने जी सांगितली ती हंसगीता आहे. ओके, नंतर एक मुमुक्षू होता, त्या मुमुक्षूने सांगितली ती मुमुक्षू गीता आहे. नंतर एक भिक्षू होता, गरुड पुराण आहे, गीतेचा विषय चालू आहे. भिक्षू एक होता, त्या भिक्षूने सांगितली ती भिक्षू गीता आहे. इतक्या गीता आपल्या ग्रंथांमध्ये आहे, अवेलेबल आहे. यूट्यूबमध्ये पहा, हे नावं लिहून घ्या. भिक्षू गीता लिहून घ्या पटपट पटपट फास्ट. भिक्षू गीता, विभीषण गीता लिहा फास्ट फास्ट फास्ट, पटकन काढा. भिक्षू गीता, विभीषण गीता, हंस गीता, दत्तात्रय गीता. भिक्षु गीता, विभीषण गीता, दत्तात्रय गीता, भगवत गीता, अवधूत गीता, एवढ्या गीता यूट्यूबवरती अवेलेबल आहे. तुम्ही त्या मराठीमध्ये हिंदीमध्ये त्यांनी सांगितलंय ते ऐका. हे प्रत्यक्ष सुख कसं मिळायचं याचं साधन सांगितलं आहे. तर हे तुम्ही आपलं कल्चर तुम्हाला माहिती असलं तर तुम्हाला मग थोड्याशा अपयशाने तुम्ही खचून जाता. आणि हल्लीच्या काळामध्ये आपल्याला ऐकू येतं की लगेच आत्महत्या करा, काही थोडंसं झालं लगेच आत्महत्या. मोबाईल नाही दिला आईवडिलांनी म्हणून आत्महत्या केली, एक पेपरमध्ये बातमी आहे. मोबाईल नाही दिला घेऊन म्हणून आत्महत्या केलेली पोरांनी. मग हे तुमचं करणं योग्य आहे का? हे अयोग्य कसं आहे तुम्हाला या पुस्तकातून समजेल. तुम्ही तुमच्या या अशा गोष्टी ज्या केल्या टाळल्या पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये जेवढे संकट येतात तेवढे संकट झेलून जो पुढे जातो तो यशस्वी होतो. नाही तर एक दोन संकट आले आणि लगेच आत्महत्या करून टाकली म्हणजे गेलं तुमचं आयुष्य. एक दोन संकट आले आणि तुम्ही आत्महत्या करून टाकली म्हणजे गेलं की तुमचं आयुष्य. एवढा चांगला मनुष्य जन्म तुम्हाला मिळाला होता तो तुम्ही केवळ एका मोबाईलसाठी घालून टाकला. हे योग्य आहे का तुमचं करणं? म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे की आपण जितकं स्ट्रगल करू. मी तर तुम्हाला असं म्हणतो की तुम्हाला ज्या फॅसिलिटीज मिळत असतील, तुम्हाला ज्या काही अवेलेबिलिटी मिळत असतील किंवा तुम्हाला जे रिसोर्सेस मिळत असतील ते कमी मिळाले तरी चालतील. उलट तुमचे कष्ट तुम्ही जास्त करून जर बनले ना तर तुम्ही चांगले बनाल. तुम्ही स्वतःचा अभ्यास करून जर बनले ना की तुम्ही असा कधी विचार करू नका की बस सरांनी आम्हाला, आम्ही रेग्युलर येत होतो, आम्ही ना सरांनी 2-4 मार्क आधी जास्त देऊन टाकायला पाहिजे. कुबड्या घेण्याचा प्रयत्न कधी करू नका आयुष्यामध्ये. कुबड्या लावून माणूस पळू नाही शकत, पण तुम्ही स्वतः जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही धाड 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 पळू शकता. ओके, म्हणून स्वतःच्या मेहनतीने मोठे व्हा. मेहनतीने मोठा होणारा माणूस. आता ठीक आहे, मी गरीब आहे, मी शेतकरी आहे, म्हणजे माझ्या मित्राकडून मागून आणली गाडी आणि त्या गाडीवरती 2-4 दिवस चक्कर मारले इथे. ओके, मग मी एका याच्याकडून मागून आणले पैसे, त्या पैशावरती चांगले चांगले कपडे घातले. पण तुम्ही इकडनं तिकडनं मागून आणलेल्या पैशावरती जो शो करताय तो शो कायमस्वरूपी आहे का तुमचा? पण तुम्ही स्वतः मेहनत केली आणि स्वतः चांगले पैसे मिळवले तर तुमचा जो शो आहे तो कायमस्वरूपी टिकू शकतो. तो कायमस्वरूपी टिकू शकतो. म्हणून दिखावा करू नका आयुष्यामध्ये. कधीही काय करू नका, दिखावा करू नका. स्वतःचं सगळं मिळवा आणि मग शो करा किंवा दाखवा किंवा मग खरोखरीचे मोठे व्हा. दिखावा म्हणून मोठे होऊ नका. 4 लोकांनी आपल्याला चांगलं काय म्हटलं पाहिजे, 4 लोकांनी आपल्याला कौतुक केलं पाहिजे, सगळ्या लोकांनी आपल्याला दादा म्हटलं पाहिजे कॉलेजमध्ये. मी CR आहे किंवा मी UR आहे किंवा मी भाजपचं काम करतो, याचं काम करतो, त्याचं काम करतो, असं नाही. आपण आपल्या कामाने मोठे झालं पाहिजे. कोणी आपल्याला मोठं म्हणतंय, आपण मोठं होत नाही.
आपण आपल्या कामाने मोठं झाला पाहिजे. हे तुम्हाला आजच्या शिक्षक दिनी बोल. आणि अभ्यास करा, कमीत कमी अभ्यास तर करा, बाकीच्या गोष्टी समजा जाऊ द्या. पण तुम्हाला अभ्यास FYBSC तुमच्या आयुष्यामध्ये परत येणार नाही. तुम्हाला नंतर शिकू म्हटलं तर तुम्हाला FYBSC मध्ये बसायला मिळणार नाही. आत्ताच तुम्ही जे बसले ते FYBSC ला बसले तर तुम्ही तुमच्या संधीचं सोनं करा. तुम्हाला शिकायला, आणि तुम्ही कष्ट करता इतक्या दुरून खेड्यापाड्यावरून येता, तर ते खेड्यापाड्यावरून येण्याचं तुमचं चीज झालं पाहिजे. तुमच्या आयुष्याचे 6-7 तास जात आहे. सकाळी 7:30 पासून तुम्ही निघतात 6 वाजेला खेड्यापाड्यावरून आणि इथे 7:30ला येतात. म्हणजे 6 वाजेपासून तर दुपारी 1-2 वाजेपर्यंत तुमचं आयुष्य त्याच्यामध्ये जातं आहे. मग रोजचे तुमचे जर एवढे 6-7 तास जात आहे तर त्या तुमच्या पदरामध्ये काय पडतं आहे याचा तुम्ही विचार करा. तुम्ही खरंच काही शिकताय का? खरंच काही तुम्हाला यायला लागलं आहे का? FYBSCचे लेक्चर करून, पिरियड करून, प्रॅक्टिकल करून तुम्हाला यायला लागलं आहे का? ते तुम्हाला यायला पाहिजे. ते तुम्ही करा, त्याचा अभ्यास करा, रिपिटेशन करा. आणि ते करून मग तुम्ही ते सगळं मोठे होऊ शकता आणि अभ्यासामध्ये